पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। आठवणींना उजाला नृत्यकार अण्णा बंडा यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन। सोलापूर पूर्व विभागातील मानाचा अन्नदाता दत्तनगर बाप्पा गणपती संस्थेचे संस्थापक स्वर्गीय नागेश अण्णा बंडा यांच्या 11व्या स्मृती दिनानिमित्त बुधवारी दिनांक 12 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता पूर्व विभाग श्री पोषम्मा मंदिर देवस्थान दत्तनगर येथे अभिवादनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले। या प्रसंगी त्यांचे मोठे बंधू व्यंकटेश बंडा यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नो, माजी नगरसेवक मधुकर वडनाल, माजी नगरसेवक लक्ष्मण काका गायकवाड, गोविंद पैलवान शिंदे, रघुनाथ गड्डम, बालाजी कन्ना, नागनाथ सोमा, नागेश सरगम, रेखाताई निकम, दत्तू अण्णा पोसा, विजय इप्पकायत, चंद्रशेखर सरगम पंतुलू, अशोक बल्ला, अंबादास गादम उपस्थित होते। यावेळी स्वर्गीय नागेश अण्णा बंडा यांच्यासोबत अनुभवलेल्या अनेक सुखदुःखाच्या आठवणींना उजाळा दिले। मनोगत व्यक्त करताना भावनाविवश झाले। नागेश बंडा यांचा चाहता वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होते। मधुकर निकम, मुरली इडप, श्रीनिवास बल्ला, सुदर्शन दुस्सा, रमेश ताटीपामूल, अंबादास पासकंटी, बाळू शेराल काका, रमेश सुंचू, अंबादास गुजर, मधुकर बंडा, रमेश बंडा, डॉक्टर महेश बंडा, गोविंद बंडा, श्रीधर बंडा, मोहन बंडा, अप्पाराव बुगडे, नरेश मादगुंडी, रोहित मादगुंडी, कृष्णहरी गणपा, लक्ष्मण बोरा, व्यंकटेश दिड्डी, विश्वनाथ तमनूर, स्वर्गीय नागेश यांना बंडा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर सरगम पंतुलू यांनी केले व कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्वांना व्यंकटेश बंडा यांनी आभार प्रदर्शन केले। मोठे गणपती शिल्लक पडले होते, त्यावेळी गणपती त्या दिवशी रात्री 12:30 दरम्यान नागेशांना बंडा, विजय इप्पकाळ, दत्तू अण्णा पोसा येतच राहतात। त्यांचं कार्य कसं आहे तर सगळ्यांनी कामाच्या माध्यमातून सगळ्यांना माहीतच आहे। त्यांच्या पावलावर पावलं घेऊन आज अनेक कार्यकर्ते घडलेले आहेत आणि सुद्धा त्यांच्या कृपा आशीर्वाद आहे। स्वर्गीय नागेश अण्णा बंडा यांच्या दुःखद निधन होऊन आता जवळपास 11 वर्ष पूर्ण होत आहे। त्याच निमित्ताने आज या ठिकाणी त्यांचा आठवण उजाळा देण्यासाठी आज नागेश अण्णा बंडा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना अभिवादन श्रद्धांजली करण्यासाठी आज या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केला आहे। म्हणून या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि तसेच पुढचा कार्यक्रम मी पंतप्रधानांना सांगतो त्या पद्धतीने सुरुवात गोविंदा गोविंदा सगळ्यांना ओम शांती शांती विश्वदेवो शांति ब्रह्मा शांति सामा शांति
रोष दया शांती वनस्पति शांति सर्वैंगुम शांति ओम शांति 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 सगळं पुरा होऊन नमस्कार करायचं जवळ 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 सगळं पूजो करी आपण नाही पूजू